या अनुभव कथनानंतर आपण आजच्या कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे वळतोय। सर्वांना माहीतच आहे की श्री सद्गुरू अडाणेश्वरांनी 1970 सालापासून जवळजवळ मौनच पाळलेलं होतं आणि भक्तांच्या सहवासात आणि त्यांच्या कल्याणासाठी ते पाटीवर लिहून द्यायचे। त्यांच्या सहवासात राहिलेल्या भक्तांनी त्यांचं लिखाण हे संग्रहित केलेलं आहे। सद्गुरूंचं वचन हे अमृतमय आहे असं म्हटलं जातं आणि अमृतमय या अर्थानं की ते काळाच्या पलीकडे सुद्धा जिवंत राहतं आणि त्याचबरोबर ते जे वाचतात त्यांना देखील जीवन देतं। अशा या श्री सद्गुरूंच्या अमृतमय वचनाचा अनेक जणांनी अनुभव घेतला आहे आणि घेतही आहेत। त्यांच्या वचनांचे जितकं म्हणून वाचन आणि चिंतन तुम्ही कराल त्यावेळी प्रत्येक वेळी असं लक्षात येईल की श्री सद्गुरू अडाणेश्वरांच्या लेखनातून निघालेल्या लिखाणाचा हेतू काय असेल। त्यातून असं जाणवेल की हे लिखाण भक्तांना जनसामान्यांना त्यांच्या मनातले किंतु दूर करण्यासाठी त्याला शुद्ध करण्यासाठी निर्माण झालेलं आहे। या शुद्ध लेखनाचं आज संकलन केलेलं आहे। सद्भक्तांनो, सर्व शक्ती एकवटून तुम्ही सर्वांनी यातल्या प्रत्येक क्षणाची अनुभूती घ्यायची आहे। क्षणाक्षणानं जीवन सरते संधी फुकाची दवडू नको हे श्री सद्गुरूंचं वचन तुम्ही दररोज वाचताच ना, तेव्हा या संदर्भात आणि या पुस्तकाच्या संदर्भात सांगण्यासाठी श्रीयुत अनिलजी सामंत यांना मी इथं मंचावर आमंत्रित करतो। त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया। नमो नमः। आज अडाणेश्वरांचं हे विराट रूपच मी पाहत आहे। ह्याला चहूबाजूने सर्व बाजूनी मी कोटी कोटी प्रणाम करतो। अडाणेश्वरांचं हे जे प्रत्यक्ष ईश्वराचे हे शब्द जे आहेत त्याच्यावर मी काय बोलणार, पण माझे सद्गुरूंचा आदेश आहे तेच बोलवून घेणार माझ्यावर। आता अडाणेश्वरांचे अमृतवचनच आहेत, त्याच्यात काही फेरफार केलेलं नाही, त्याच्यात काही भाष्य त्याच्यावर केलेलं नाही, जसा तशीच घेतलेली आहेत। आणि त्याला आम्हाला जे आकलन झालं त्याप्रमाणे श्री सद्गुरू अडाणेश्वरांचे शुद्ध लेखन आम्ही असं नाव दिलेलं आहे। ह्याच्यावर जसे गीतेवर अनेक भाष्य झाली, ज्ञानेश्वरीवर झाली, आता भविष्यात ह्या अडाणेश्वरांच्या लिखाणावर सुद्धा अनेक भाष्य होतील, अनेक पुस्तक येतील, वेगवेगळ्या नावाने येतील। पण आम्ही ह्याच्यावर भाष्य न करता तशात तशी दिलेली आहे आणि आम्हाला जो अर्थ त्याचा लागला त्याच्याप्रमाणे आम्ही त्याचं शुद्धलेखन हे नाव दिलेलं आहे। तर शुद्धलेखन अशासाठी की दोन गोष्टी शुद्ध होतात की टोटल जो भक्ती मार्ग आहे, भक्ती विज्ञान आहे, भक्ती शास्त्र आहे, त्याचंच अडाणेश्वरांनी शुद्धीकरण केलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट, अडाणेश्वरांचे जे भक्त आहेत त्यांचं शुद्धीकरण होतं। हे वाचनाने होतं, वाचन चिंतन मनन करून आणि आचरण करून केल्यानंतरच होतं, नुसतं वाचन नाही। त्याचं चिंतन मनन ध्यान हे सगळं झाल्यानंतरच होतं। आणि ते कसं होतं हे ह्याच्यात दिलेलं आहे। प्रत्येक ह्याच्यामध्ये काव्यामध्ये दिलं आहे, गद्यात दिलं आहे, पद्यात दिलं आहे, चारोळीत दिलं आहे, प्रश्नोत्तरात दिलेलं आहे, वेगवेगळ्या गोष्टी दिलेलं आहे आणि 2 ओळीतसुद्धा मोठं भाष्य केलेलं आहे। आणि त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जे अडाणेश्वरांचा जो टोटल शुद्ध जो विज्ञान आहे भक्ती मार्गाचं ते कसं शुद्धीकरण केलं की अडाणेश्वर पहिल्यांदा जे ह्याची भक्ती कर, त्याची भक्ती कर, ह्याची भक्ती कर, हजारो भक्त देवदेवकांची आम्ही आणि कुलदैवत ग्रामदैवत ह्यांची पूजा अर्चा करत गेलो। पण अडाणेश्वर काय करायचे, चल ते सगळ्या देवांना बाजूला कर आणि हा माझा फोटो घे, हे माझं स्तोत्र घे आणि हा माझा मंत्र घे, चल कर। आणि एवढंच सांगायचे आणि ते करायला लागल्यानंतर लोकांना अनुभव होत जायचा, कारण त्यांचं शुद्धीकरण व्हायचं। दुसरं असं त्यांनी अंधश्रद्धा रूढी लोढणं ह्यांचा तर पार कटाप करून टाकला। ह्या कोणाच्या म्हणजे त्यांच्या वया नाही, ह्या वेगळ्या वया नाही, त्यांनी केलेलं त्याचं वेगळं। हो, तर हे सगळं वाचन केल्यानंतर भक्तिमार्गाचं हे वेगवेगळं शुद्धीकरण जे होतं तर त्याच्या हे जे भोवती दिसत आहे, अडाणेश्वर सांगायचे की हे जे भोवती दिसत आहे ते मीच निर्माण केलेलं आहे। तुम्ही काय निर्माण केलं आहे? द्वेष, मत्सर, टेन्शन, काळजी, चिंता, इच्छा, वासना
आणि त्याच्यातून आलेले भोग रोग हे मला अर्पण करा, हे नवीन सांगितलं गेलं. दुसरं असं, भीतीपोटी भक्ती करू नका, वीर भक्ती करा, असा शब्द आहे त्यांचा. तिसरं असं, काही मिळेल म्हणून भक्ती करू नका, त्याग करा. त्याग ह्या भक्तीचाच प्रकार आहे आणि सद्गुरू भक्तीसाठी तो आवश्यक आहे, पूरक आणि पोषक आहे. हे भक्तिमार्गाचं हे सांगितलेलं आहे. एवढं अवडंबर रहित केलेली, भीती रहित आणि अवडंबर रहित अशी भक्ती, टोटल भक्ती करून दिली. आणि दुसरं, जो सद्भक्त होतं त्याचं शुद्धीकरण कसं होतं, तर तुम्ही सीधा वागा तर सिद्ध होणार, तुम्ही खरं बोला तर बोललेला शब्द खरा होईल, आणि अशी भक्ती करा. तुम्ही इच्छा वासना, आता सद्भक्तांनी सांगितलं की तुमचे जे अवगुण निघून जातील तेवढं शुद्धीकरण होईल आणि तेवढे तुमची प्रगती होऊन तुम्ही सद्गुरूपर्यंत पोचत जाता, असं हे शुद्धीकरण आहे. आता हे अडाणेश्वराने मी पाहिलेलं नाही, पण मी देसाई दादाजींना आमच्या पाहिलं आणि त्यांच्याजवळ ह्या विद्यापीठात माझ्या मावशीनं मला त्यांच्याकडे आणून चरणावर सोडलं. तर ह्या विद्यापीठात मी तर पहिल्यांदा अगदी गर्व, घमेंड, इच्छा वासना ह्या त्या सगळं होतं आणि काख मांजर आडल्यासारखे असे हात करून चादी फुगवून असं चालायचो वगैरे, उन्मत्त असं माझी वागणूक होती. पण दादांनी मला स्तोत्र दिलं. पहिल्याच मीटिंगमध्ये मी भरपूर वाद घातला, अनेक भक्त जाणतील, आणि भरपूर वाद घातला वगैरे सगळं हे झालं. आणि नंतर मग स्तोत्र वाच, देव काढून टाकले. स्तोत्र वाचायला लागलो, एकदा वाचला, दोनदा वाचलं सगळं. रविवारी जास्त वाचायला लागलो. पण त्यांच्याकडे गेलो. पौर्णिमेला गेलेलंच काय? हो गेलो. मग त्या आश्रमात गेलास काय? तो कार्यक्रम ह्यांचा भाऊबीजेचा आहे, तो हिजड्यांचा आहे. तर मी म्हटलं, अरे नोकरी करतो, घर संसार करतो, सर्व देव काढले आणि हे स्तोत्र ह्यांचं वाचतोय, आणखी काय करायला पाहिजे? ह्या सगळ्या कार्यक्रमाशी भक्तीचा काय संबंध? असं माझ्या डोक्यात माझी बुद्धी अगदी गरगरू लागली. मी म्हटलं, असं काय सांगता दादाजी, कशाला तिकडे जायचं? हां, ह्या भाऊबीजेशी किंवा कॅन्सर पेशंटशी ह्याचा भक्तीचा काय संबंध आहे? तर एक दिवस मला त्यांनी बोलवलं, एकत्र बोलवलं आणि त्यांनी अनेक ओव्या ह्या अमृतवचनाच्या दाखवल्या. अरे खरी भक्ती काय आहे हे माझं या नामप्रेम नाही आहे, अडाणेश्वरांनी दिलेलं आहे, त्यांनी सूचित केलेलं आहे. ती मी फक्त इंडिकेशन करतो, मी फक्त रिक्षा ड्रायव्हर आहे, मी तुला त्या स्थानावर नेणार आणि तुला जायचं तुझं काम आहे. आणि म्हणून अनेक कार्यक्रमात मी जायला लागलो. पौर्णिमेला पहिल्यांदा जायचो, बाजूवाल्याला विचारतो, हो तुम्ही कशी भक्ती करता, किती वेळा वाचता? ते बोलतात, नाही सकाळी आणि संध्याकाळी वाचतो, आरती करतो आणि पूजा करतो. अरे मला गर्व व्हायला लागला, मी 5 वेळा वाचतो, रविवारी 10 वेळा वाचतो, आणखी गर्व वाढायला लागला. अरे हे तर उलटं आहे. मग मी कार्यक्रमाला जायला लागलो. कार्यक्रमाला जेवायला लागलो तर अरे डॉक्टर, वकील, इंजिनियर, आणखी मोठमोठे प्रोफेसर, कोणी झाडू मारतोय, कोणी सतरंजा अंतरतोय, कोणी हे लावतोय, कोणी त्या अंधांना भरवतोय, कोणी त्या महारोग्यांना नेऊन त्यांच्या सीटवर बसवतोय, कोणी लंगड्या लोळ्यांना घेऊन येतोय. अरे म्हटलं हे काय करतायत हे? तर त्यावेळी मग मला लक्षात यायला लागलं, अरे नाही, ह्याच्यातून आपला गर्व, अहम हा ठेचला जातो. जास्ती वाचून नाही, स्तोत्र जास्त वाचलं ना अहमच वाढतो, मी जास्त भक्ती केली. पण ज्यावेळी हे प्रॅक्टिकल करायला लावतात त्यावेळी मला समजायला लागलं, त्यावेळी माझा गर्व, घमेंड खाली यायला लागला. मग मी सुद्धा त्याच्यात ऑटोमॅटिक ओढला गेलो किंवा जायला लागलो आणि त्याच्यात मला गोडी निर्माण झाल्यानंतर मग बस ड्रायव्हर, कंडक्टर, ते रिक्षा ड्रायव्हर, अग्निशमन, मग शहीदांचा आमचा प्रोग्राम, मग कॅन्सर पेशंटचं प्रीतिभोजन, मग कोच्चीगाववाल्यांचं ते सगळं हे प्रीतिभोजननी कॅम्प वगैरे असं सगळं व्हायला लागलं. तर मग मला म्हणजे गर्व घमेंड जो होता तो कमी जरा व्हायला लागला. म्हटलं हां, इथेच काहीतरी गोम आहे. हे अडचणी ज्या सगळ्या आहेत, शुद्धीकरण जे व्हायचं आहे त्या ह्याच्यातूनच, हे प्रॅक्टिकल आहे आणि पॉझिटिव्ह आहे. ह्याच्यातून मी मार्ग हळूहळू डीप गेलो म्हणून आणि सातत्याने गेलो म्हणून हे मला कळलं. आणि आता माझं असं होतं की ह्याच्यात एक ओवी आहे, माता पिता मुले बाळे सुखले लढीवाळे.
म्हणजे नुसतं सुख व्हायचं नाही, त्यांना सुख द्यायचं नाही, आनंद द्यायचा नाही, लढीबाळाने. हां, हे घरात जेव्हा करता ते घरात शांती येते. तसंच मी जेव्हा आता बाहेर पडतो, घरात आनंद झाला, बाहेर पडतो, माझ्या बिल्डिंगचा वॉचमन म्हणतो नमस्ते साहेब. नमस्ते साहेब केल्यावर पहिले आधी त्याला चॉकलेट करून देतो, कैसा आहे बाबा, बरं आहे. ज्या नमस्ते केलं करून मी जायचो, पण नाही, नमस्तेला नमस्ते करायला लागलो. पुढे रिक्षावाला भेटला, अरे रिक्षेचा कार्यक्रम आम्ही करतो, हा दादाजींचा माणूस आहे. पुढे बस पकडावी लागली, बस तर ड्रायव्हर करणं, हां गुड मॉर्निंग, चॉकलेट असलं तर दिलं, हां कसे काय साहेब, बरे आहे ना, हे दादाजींचे माणूस आहे. मग पुढे गेलो, रेल्वेत गेलो, अरे ह्यांचा पण कार्यक्रम करतो, हा दादाजींचा माणूस आहे. परत कुठे हे आपला तृतीयपंथी भेटला, अरे कसं काय, बरं आहे ना, दादाजींचा माणूस. असा दादाजींचा असं म्हटल्याबरोबर ॲटोमॅटिक माझे दादाजींचं स्मरणच व्हायला लागलं. म्हणजे भक्ती ॲटोमॅटिक व्हायला लागली, 24 तास व्हायला लागली. म्हणजे समष्टीच्या, आपण समष्टीचे जे किंवा समाज पुरुषाची जे सेवेत आहेत त्यांना नुसतं जर आपण भेटलो, त्यांना एक चॉकलेट दिलं, एक फूल दिलं, किती केवढा आनंद होतो. आता समजा कोणीतरी आमच्या सद्भक्तांनी सत्संग ठेवला, सत्संगाचं जे काय उसाभरी करायची असते, तो प्रसाद करा, पूजा करा, स्तोत्रवाचन करा, आलेल्या भक्तांची व्यवस्था करा, चहा पाणी द्या आणि भोजन करा, हे तो त्याचं टेन्शन तो घेतो. पण आम्हाला ज्यावेळी निमंत्रण करतो, आम्ही आपसूक त्याची मजा घेतो किंवा त्याचं हे घेतो, पुण्य घेतो, तर त्याचा फायदा घेतो आणि मस्तपैकी महाप्रसाद घेतो. बरोबर ना? तसंच आहे. BST चालली आहे म्हणजे BSTने आपला सत्संग ठेवलेला आहे, त्याचा उत्सव चालू आहे. रेल्वे चालू आहे म्हणजे रेल्वेने आपला उत्सव सुरू केलेला आहे. हॉस्पिटल चालू आहे, नर्सचा उत्सव तिथे सुरू आहे. अग्निशमन दल चालू आहे, त्याचं अग्निशमन दलचा उत्सव चालू आहे, त्याचा सत्संग चालू आहे. फक्त तुम्हाला जाऊन त्याच्या शरीक व्हायचं आहे. हो, फक्त जाऊन त्यांना एक पेढा द्या, एक फक्त. आणि ऑकेजनली नको, मध्येच जाऊ नको, काहीतरी. आता महावीर जयंती आहे तर हे जाऊन तृतीय पण त्यांना बोलून हे करा. आता हे आहे तर BSTचा डे आहे, पोस्टल डे आहे, त्या दिवसाला गेलं तर महत्त्व आहे. तर असं प्रत्येक ह्याच्यात जाऊन शुद्धीकरण जे मी आता अनुभवतो आहे ते सगळ्यांनी हे, मी आता इकडून मला आवाज येतो आहे पण हे शुद्धीकरणचं एकच सांगतो शेवटचं वाक्य, म्हणजे जास्त बोललो असतो, पण हे जे शुद्धीकरण आम्ही आता प्रकाशित होईल इथे आईंच्या हस्ते, दादांच्या हस्ते, तो एक आरसा आहे. त्या आरशामध्ये रोज आपली छबी बघा, रोज आपली छबी बघा, आणि अनाम प्रेम हे त्या ह्या आरशामध्ये पडलेलं प्रतिबिंब आहे. अनाम प्रेम प्रतिबिंब आहे. रोज छबी बघा आणि अनाम प्रेममध्ये तुम्ही कुठे आहात, कुठे बसता, हे करा. आणि तेच आत्मपरीक्षण, तेच चिंतन, मनन, पूजन, ध्यान, हे असं सांगितलेलं आहे दादाजींनी. ते पुन्हा पुन्हा करत राहा. आणि शुद्धीकरण. आणि दादा अडाणेश्वरांनी वेद झाले, ब्रह्माला वेद दिलं, कोणाला नाही कळले. श्रीकृष्णजी आले, गीता दिली, ज्ञानेश्वरी दिली, गीता रहस्य दिलं, डोक्यावरून गेलं. पण हे 243 ओव्या दिलेल्या आहेत आणि ह्या शुद्धलेखनातून काढलेल्या आहेत. त्या 243मध्ये 90वी आणि 175वी ओळी सेम आहे. आणि 243मध्ये तुमचं सगळं सार सर्वस्व, दवा पाणी सगळं, जसं शुद्धीकरणाचं ह्याचं त्याचं सगळं सार सर्वस्व दिलेलं आहे. परमार्थाची गोम जी दिलेली आहे ते ह्याच्यात आहे. म्हणून आणि शेवटचं सांगतो, याच्यावरच लिहिलेले आहेत ते मी तुम्हाला वाचवतो. वेदच नाही कळले कोणा, गीताही नाही कळली. वेदच नाही कळले कोणा, गीताही नाही कळली. अडाणेश्वरांनी सोपी करून शुद्ध लिहिली ती सगळी. अडाणेश्वरांनी सोपी करुनी शुद्ध लिहिली ती सगळी. नाही अडचण नाही अवडंबर, नुरली श्रद्धा आंधळी. परमार्थाची वाट शुद्ध ही झळझळीत केली सगळी. हे तर शुद्ध लेखन शमवी, षड्रिपूंची उसळी. चिंतन मनन घाली अंजन, दृष्टीच सारी निवळी. भांडार दिले हे लुटावया तुझ, भांडार दिले हे लुटावया तुझ. शिवून आण रे झोळी, विश्वाची ही शक्ती जोजवी, करुणी सृष्टीचीच ओंजळी. भक्तांना जोजवत ही विश्वाची शक्ती सद्भक्तांना. एकेकीचा अनुभव घेऊ, मनन करून या ओळी. शेवट गोड करून घेऊ, तोडून जन्म मृत्यू साकळी. ओम नमः शिवाय.